श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना. तर आज मी कुंभ राशीचं भविष्य सांगणार आहे, तर लक्ष देऊन ऐका. कुंभ राशीसाठी 9 जून पासून सर्व दिवस छान आहेत, प्रगतिकारक मानला जाऊ शकतो. हे पारंपरिक ज्योतिषशास्त्रीय राशीफलावर आधारित सामान्य मार्गदर्शन आहे. करिअर आणि व्यवसायासाठी नवीन कल्पना आणि योजनावर काम करण्यासाठी दिवस चांगला आहे. तर तुमच्यावर जळणाऱ्यांवर हा खूप छान संकेत आहे. वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर द्या. व्यवसायात नवीन करार किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तपासा. आर्थिक स्थितीसाठी कुंभ राशींना हे नियम पाळावे लागणार. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अचानक काही आर्थिक लाभाची शक्यता दिसते. मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आधार देणे किंवा घेणे शक्यतो टाळा, कारण की तुम्हाला हे धोकादायक ठरू शकते. प्रेम आणि वैवाहिक कौटुंबिक जीवनासाठी जोडीदाराशी संवाद वाढेल. कुटुंबातील एखाद्या सदस्यांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. राग किंवा हट्टीपणा नात्यांमध्ये तणाव निर्माण करू शकतो. जुन्या गैरसमजुतीसाठी दूर करण्यासाठी योग्य दिवस आहे. आज 9 तारखेचा योग्य दिवस आहे. तर कोणत्या गैरसमज असतील तर दूर करा, होईल नक्की. मानसिक तणाव आणि काम करण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बुद्धीला ताण पडेल असे काम करू नका. पुरेशी झोप घ्या, कारण की शरीराला झोप महत्त्वाची असते. पचनासंबंधी किरकोळ त्रास होऊ शकतो, त्यामुळे हलका आहार घ्या. बाहेरचं अन्न काही खाऊ नका. घरातले वरण भात डाळ चपाती काय असते तेच खावा. योग्य प्रमाणात आणि मीठ जास्त खाऊ नका. मीठ तुमच्यासाठी धोकादायक आहे. योग, प्राणायाम किंवा चालणे फायदेशीर ठरेल. रोज योगा करणे महत्त्वाचे आहे आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले आहे. तुम्ही हे करा. आणि कुंभ राशीच्यांनी काय करायचे नाही, महत्त्वाच्या कामाचे नियोजन करा. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. सकारात्मक विचार ठेवा. गरजूंना मदत करा. सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि ध्यान करा. आणि काय करू नये, घाईघाईत निर्णय घेऊ नका. अनावश्यक वादविवाद टाळा. भावनेच्या भरात पैसे खर्च करू नका. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. रागाच्या भरात कठोर शब्द वापरू नका. पुन्हा तुम्हाला पश्चाताप होईल असा अजिबात एकही शब्द वापरू नका. आणि तुमच्या कुंभ राशीसाठी शुभ संकेत आहे. शुभ रंग आहे निळा व आकाशी. शुभ अंक आहे 4 व 8. शुभ वेळ आहे आज सकाळी 9:30 ते 10:30. शुभ दिशा आहे पश्चिम. आणि कुंभ राशीसाठी पुढील काही दिवसांचा विचार केला तर ज्योतिषी शास्त्रानुसार प्रत्येक दिवस पूर्णपणे शुभ किंवा अशुभ नसतो. ग्रहस्थीनुसार काही दिवस अधिक अनुकूल तर काही दिवस अधिक सावधगिरीचे असतात. तुलनेने शुभ दिवस 9 जून ते 13 जून 2026. कामे पुढे सरकतील. नवीन संधी मिळू शकतात आणि बाबींमध्ये सुधारणा दिसू शकते. तर तुमच्यावर जळणाऱ्यांसाठी ही खूप दुःखदायक बातमी आहे, पण तुमच्यासाठी खूप आनंददायी बातमी आहे. 16 जून ते 19 जूनपर्यंत कुटुंब, करिअर आणि सामाजिक संबंधांसाठी अनुकूल काळ. सावधगिरीचे दिवस 14 जून ते 15 जून
2026 खर्च वाढण्याची शक्यता आहे. वादविवाद टाळा. कुणाला काही भांडणं करू नका. खर्च जास्त करू नका. 14 जून ते 15 जून हे 2 दिवस लक्षात राहू द्या. 20 जून ते 22 जून घाईघाईने निर्णय घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. आणि हे एकमेव लक्षात ठेवा, शुभ दिवसांमध्येही संयम आवश्यक असतो. जरी चांगला दिवस असेल तर घाईघाई अशी अतिउत्सुकता चांगली नाही, म्हणून संयम ठेवा. सावधगिरीच्या दिवसांमध्येही योग्य प्रयत्न केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. राशी भविष्य हे सामान्य मार्गदर्शन असते. तुमची जन्मपत्रिका, जन्मवेळ आणि जन्मस्थळ यानुसार परिणाम बदलू शकतात. जर तुम्हाला जून 2026 चा संपूर्ण महिन्याचा कुंभ राशीचा सविस्तर भविष्य अहवाल हवा असेल तर मी तेही देऊ शकते, पण मी ते पुढच्या व्हिडिओत सांगेल तुम्हाला. दिवसांचा संदेश काय आहे? संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही आज अनेक अडथळ्यांवर मात करू शकता. नवीन संधीकडे लक्ष ठेवा, त्या तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला करू शकतात. ओके, सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू उद्या.